आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक थोड्याच वेळामध्ये विधान भवनातील दालनामध्ये बैठक होणार। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। समाजसेवक अनिश शेंडगे यांचा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शेंडगेंचा पक्षप्रवेश। शेतकरी नेते रविकांत तुपकरांना बुलढाणा पोलिसांची नोटीस। मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तुपकरांना नोटीस। आंदोलन करू नका अन्यथा कारवाई करू, नोटिशीमध्ये उल्लेख। कितीही दबाव आणला तरी आंदोलन करणारच, रविकांत तुपकर आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम। विविध मागण्यांसाठी असंख्य शेतकरी 19 मार्चला मुंबईमध्ये येणार। अहिल्यानगरच्या राहुरीमध्ये माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन। आरडगाव इथे सौर कृषी वाहिनी प्रकल्प तातडीने सुरू करण्याची मागणी। प्रकल्प पूर्ण होऊनही राजकीय हस्तक्षेपामुळे कार्यान्वित केला जात नसल्याचा आरोप। नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयामध्ये कक्ष स्थापन। एक सहाय्यक पोलीस आयुक्त तर 2 पोलीस निरीक्षकांची प्रभारी म्हणून नियुक्ती। यवतमाळच्या उमरखेडमधील मुलींच्या शासकीय वसतिगृहात निकृष्ट दर्जाचं जेवण। भाजपचे समन्वयक नितीन भुतडा यांनी वसतिगृहाला भेट दिली। निकृष्ट दर्जाचं भोजन देणाऱ्या ठेकेदाराचा समाचार। दक्षिण मुंबईतील प्रभादेवी पुलाच्या पाडकामास विलंब। वाहतूक पोलिसांच्या परवानगीची MMRDAला प्रतीक्षा। प्रभादेवी पुलाच्या जागी दुमजली पूल उभारण्यात येणार। आणि एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि तटकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेले आहेत। आताची महत्त्वाची बातमी, अजित पवार आणि सुनील तटकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला। भेटीचं कारण स्पष्ट, अजित पवार आणि तटकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत। मुंबईमध्ये भविष्यात रुग्णालयामध्ये हेलिकॉप्टरमधून अवयव आणता येणार। 45 मजली आयुष्मान शताब्दी टॉवरवर हेलिपॅड उभारणार। प्रस्ताव महापालिकेच्या वास्तुविशारदकडे पाठवला। उद्या ठाणे जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर केला जाणार। अर्थसंकल्पामध्ये नाविन्यपूर्ण योजनांसह आरोग्य आणि शिक्षण या विभागांवर भर दिला जाईल। मुंबई महापालिकेकडून कर वसुलीसाठी कोणताही उपाययोजना नाहीत, या संदर्भात सरकारने कायदा करावा। पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन लांबणीवर। विमानतळाचं उद्घाटन आता जूनमध्ये होणार। कामाची पाहणी केल्यानंतर गौतम अदानी यांची घोषणा। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा 25 मार्च पासून। अभ्यासक्रमाच्या परीक्षांचं वेळापत्रक टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध करण्यात येईल। हडपसर हिसार विशेष रेल्वे गाडीला 31 मार्च पर्यंत मुदतवाढ। होळीच्या निमित्तानं सुरू करण्यात आलेल्या गाडीला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असल्यामुळे रेल्वेचा निर्णय। पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये तापमानामध्ये किरकोळ घट। गेल्या 24 तासामध्ये 1 अंशानं घट। तापमान 40 वरून 39 अंशांवर, उकाडा मात्र कायम। PMRDA, NHAI आणि पुणे महापालिकेच्या अतिक्रमणांवरील कारवाईचा दुसरा टप्पा आजपासून सुरू होणार। नवलेपूल, हडपसर, शेवाळवाडी, हिंजवडी, माण, शिक्रापूर मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई केली जाणार। पुण्याच्या यशोदामध्ये 9वी ते 12वीच्या शिक्षकांसाठी आजपासून कार्यशाळा। 17 मार्च ते 21 मार्च पर्यंत शिक्षकांना समग्र प्रगतीपत्रक, माध्यमिक स्तर आणि प्रश्नपत्रिकांचं प्रमाणीकरण याबाबत मार्गदर्शन केलं जाईल। जळगावच्या सुसरी पिंपळगावमध्ये राखेची अवैध वाहतूक मुक्ताईनगर वनविभागानं रोखली। शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर वनविभागाची कारवाई। अहिल्यानगरच्या इंदिरापथमधील रसराज मेडिकेअरला आग। साहित्याचं मोठं नुकसान, अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश। कोल्हापूरच्या मलकापूरमधील सुनील गुजर यांना वीरमरण। भारतीय सैन्य दलामध्ये सेवा बजावत असताना अपघाती मृत्यू। शासकीय इतमामात सुनील गुजर यांच्यावर अंत्यसंस्कार। बीडमधील शिक्षक नागर गोजे आत्महत्या प्रकरण। संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। समाज कल्याण अधिकाऱ्यांच्या मार्फत गुन्हा दाखल करण्याचे आदेश। पुण्यामध्ये रंग टाकल्याचा जाब विचारल्यानं भाऊ बहिणीवर कोयत्यानं वार। धुळवडीच्या दिवशी येरोड्यामध्ये घडली घटना। 6 जणांच्या विरुद्ध येरोडा पोलिसात गुन्हा दाखल। दोघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू। सोलापूरच्या माढ्यातील लोणीमध्ये पत्नीवर पती आणि सासूकडून कोयत्यानं हल्ला। लाडकी बहीण योजनेचे पैसे काढून दारूवर खर्च का केले, पत्नीने असा जाब विचारल्यामुळे पतीकडून हल्ला। आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल।